ओके सर एक सर एक खरं तर आज माजी महापौर आणि आदरणीय पवार साहेबांचे अतिशय निकटवर्गीय जनार्दन साहेब यांचा काही दिवसांपूर्वी वयामुळे त्या ठिकाणी त्यांचं निधन झालं। त्यावेळेस आमच्या घरामध्ये सुद्धा अजितदादांचा जो त्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला होता आणि नंतर त्याच विषयामध्ये आमचा पूर्ण परिवार तिथं असल्यामुळे काही दिवसांपूर्वी इथं येता आलं नाही, पण या परिवाराला भेटणं, सांत्वन करणं हे अतिशय महत्वाचं होतं, कारण हा परिवार पवार परिवाराच्या अतिशय जवळचा आहे। आदरणीय पवार साहेबांचे संबंध फार जवळचे असल्यामुळे आणि पवार साहेब मुख्यमंत्री असताना इथं येणं, राहणं, संवाद साधणं आणि राजकारणामध्ये सुद्धा त्यांचा खूप मोठा रोल होता। त्याच्याच बरोबर एकबोटे साहेब हे सुद्धा काही दिवसांपूर्वी त्यांचा त्या ठिकाणी त्यांचं निधन झालं। त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या घराचं पण सांत्वन केलं। हे सर्व लोक पवार साहेबांचे अतिशय जवळचे आणि मग त्यांच्या घरामध्ये दुःखद घटना घडल्यानंतर पवार परिवारातला एक व्यक्ती म्हणून तिथं जाऊन त्यांचं सांत्वन करणं, परिवाराचं सांत्वन करणं, भेटणं हे आमच्यासाठी सर्वांसाठी महत्वाचं असल्यामुळे खरं तर मी या ठिकाणी आलेलो आहे। दादा, खरं तर काल जे महिला विधेयकाच्या अनुषंगाने जे डिलिमिटेशनचं पहिलं बिल होतं 3 बिलांपैकी ते काल नामंजूर झालेलं आहे। काय नक्की आपली पहिली प्रतिक्रिया? एक तर महिला आरक्षण विधेयक या बाबतीत कालचं कुठलंही बिल त्या ठिकाणी नव्हतं। फक्त चेहरा महिला आरक्षणाचा, राजकीय आरक्षणाचा त्या ठिकाणी केला होता। खरं त्यांना काय करायचं होतं तर डिलिमिटेशन करायचं होतं। साध्या सोप्या भाषेत बोलायचं झालं, जर कोणी नगर परिषदेसाठी उभं राहत असेल तर त्याचा जो वॉर्ड आहे तो वॉर्ड आपल्या मर्जीने सत्तेतली लोक बदलतात, जेणेकरून सत्तेतला उमेदवार जो आहे त्याला थोडंसं राजकारण सोपं जावं। तसंच ग्रामपंचायतमध्ये सुद्धा जेव्हा इलेक्शन होतं तेव्हा एखादा नेता सत्ताधारीच्या जवळचा असेल तर अधिकाऱ्यांना सांगून वॉर्ड बदलून घेणं, जेणेकरून जास्तीत जास्त लोक हे सत्ताधाऱ्यांच्या विचाराचे निवडून येतील। जी गोष्ट एक ग्रामपंचायतला होते, नगर परिषदला होती, जिल्हा परिषदला होती, पंचायत समितीला होती, तसंच यांना खासदारकीला सुद्धा डिलिमिटेशनच्या माध्यमातून तेच करायचं होतं। आमदारकीला ते करायचं होतं। ते काल सर्व विरोधात असणाऱ्या खासदारांना कळल्यामुळे, पक्षांना कळल्यामुळे कालचं विधेयक त्याला विरोध त्या ठिकाणी झाला। हे जे विधेयक डिलिमिटेशनचं पुढे करून आणलं होतं ते संविधानाला धरून त्या ठिकाणी नव्हतं। त्यामुळे ज्या ज्या लोकांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं त्यांचं खऱ्या अर्थाने आपण अभिनंदन केलं पाहिजे। अमित शहा केंद्रीय गृहमंत्री असं म्हणतात की हे विधेयक काढलं त्याबद्दल आनंदोत्सव साजरा करायला नको होता, तो विरोधकांनी केला। एक आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की महिला राजकीय आरक्षणाच्या बाबतीत चर्चा 2023लाच झाली होती। सर्व पक्ष एकत्रित येऊन त्या विधेयकाला त्यावेळेस पाठिंबा दिला गेला होता। त्याच्याचबरोबर आपण जर समजून घेतलं तर अनेक लोकांची मागणी होती जातीनिहाय
तिथं सेन्सस करण्याची, जातीनिहाय जनगणना करायची. आता ही मागणी सगळ्यांचीच होती. राहुल गांधीजींनी सुद्धा हा मुद्दा मांडला होता, आम्ही मांडला होता, आणि त्याला कुठेतरी एक प्रेशर आल्यानंतर, खास करून ओबीसी समाजाकडनं सुद्धा प्रेशर आल्यानंतर कुठेतरी जातीय जनगणना ही भाजपला स्वीकारावी लागली आणि त्यानंतर ती सुरू झाली. पण कालचं विधायक जर आपण बघितलं तर ते बोलत असताना 2011चे जनगणना मोजत होते. ते चुकीचं होतं. त्यामुळे जेव्हा ही जनगणना होईल त्यानंतर जर तुम्ही डिलिमिटेशनचा विचार करत असाल तर योग्य आहे. म्हणजे सगळ्या समाजाला त्या ठिकाणी न्याय मिळू शकतो. पण त्यांना घाई झाली होती. कुठंतरी सत्ताधारी घाबरलेत. 2029ला आपण निवडून येणार नाही म्हणून आताच असं एक वातावरण करायचं, नाही तर डिलिमिटेशनच्या माध्यमातून आपले खासदार कसे वाढले पाहिजे याचा एक केविलवाला प्रयत्न काल त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न हा सत्ताधाऱ्यांकडनं काल होत होता असं आपल्याला म्हणावं लागेल. खरं तर काल अशोक खरात यांच्या ट्रस्टचा एक उपाध्यक्ष आहे, त्याचे ऍक्सिडेंटमध्ये अपघातामध्ये मृत्यू झाला. मात्र त्यावरून आपण देखील शंका उपस्थित केली आणि दुसरीकडे जे माजी आमदार आहेत यशोमती ठाकूर ते असं म्हणतात की खरात नसून अशाच पद्धतीने संपवलं जाईल एक दिवस, कारण त्याचे धागे थेट सत्ताधाऱ्यांशी जात आहेत. एक तर भोंदू बाबा जे आहेत खरात त्याच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे. कारण का अनेक महिलांवर त्यांनी खोटं बोलून, फसवून, नाहीतर कुठलं तरी औषध पाजून त्यांच्यावर अत्याचार केलेले आहेत. त्याच्याच बरोबर हवालामध्ये तो माणूस आहे, इतरही काही चुकीच्या व्यवसायामध्ये आहे. त्या व्यक्तीची प्रॉपर्टी आपण बघितली तर गेल्या 10-12 वर्षामध्ये 2,000 कोटी रुपयाची प्रॉपर्टी गोळा केलेली आहे. गरिबाचं साधं काम होत नाही, पण या भोंदूबाबाचं काम तिथं होत होतं. पण या भोंदूबाबाकडे अनेक व्हिडिओ आहेत आणि बऱ्याच नेत्यांची माहिती आहे. याच्यामध्ये काळी जादू जी केली जात होती, त्या काळी जादू करत असताना त्याच्या मागे जो हेतू असतो दुसऱ्याचं वाईट होणं, तो हेतू कोणाचा कुठला होता हे भोंदूबाबाला तिथं माहिती आहे. व्हिडिओ जे बाहेर आलेत ते सामान्य लोकांचे आले, नेत्यांचे बाहेर आलेले नाहीत. आमचं मत आहे कोणाचंच व्हिडिओ बाहेर येऊ नये. जर सिलेक्टिव्ह व्हिडिओ बाहेर येत असतील त्याच्यामागे कुठेतरी राजकारण, हे जे काही नेते काळी जादू करत होते, बोट कापून रक्त त्या भावलीवर टाकत होते, हे सगळे व्हिडिओ कुठे गेले हे का बाहेर येत नाही. आणि या बाबतीतली माहिती शेळकेला त्या ठिकाणी असल्यामुळे आणि चर्चा आणि इन्व्हेस्टिगेशन तपास चालू असतानाच शेळकेचा मृत्यू होणं हे म्हणजे कुठं ना कुठंतरी शंका घेण्यासारखं आहे. म्हणून आम्ही म्हणालो होतो ऍक्सिडेंट कसा झाला, कशामुळे झाला याचा एक थोडासा अभ्यास नाही इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. आणि शेळकेंच्या माध्यमातून पैसा हा वळवला जात होता आणि पैसा हा काही छोटा पैसा नव्हता, खूप मोठा होता. आणि दादांचा ऍक्सिडेंट जो 28 जानेवारीला झाला त्याच्या आदल्या दिवशी, त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी पैशाची खूप मोठी उलाढाल ही खराताच्या अकाउंटला त्या ठिकाणी झाली होती. त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन करत असताना जर कोणाचा मृत्यू होत असेल साहजिकच आपण शंका घेणार. आणि जवळच्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला असेल तर साहजिकच कुणीही असं म्हणेल की उद्या जाऊन खराताला मारलं जाऊ शकतं, सुसाईड झालं असं सांगितलं जाऊ शकतं, नाहीतर सरळ सरळ जसं मुंबईमध्ये एन्काउंटर केला होता एका व्यक्तीचा ज्याला खूप माहित होतं, तसं खरातचा पण एन्काउंटर होऊ शकतं अशी भीती आम्हाला सगळ्यांना वाटते. खासदार प्रणित शिंदेनी पण अशी शंका व्यक्त केली आहे, तुम्ही देखील करताय का? कशाच नाही, ती भीती वाटते ना. तुमच्याकडे जे काही पुरावा असतील एसआयटीकडे द्या. बावनकुळे साहेबांना म्हणायचं अजितदादांच्या बाबतीतले सगळे पुरावे आम्ही दिले, तुम्ही त्या पुराव्याचं काय केलं असंच वाटायला लागलं ना तुम्हाला. तो तपास अजितदादांच्या ऍक्सिडेंट बद्दलचा करायचा नाही. व्हीएसआर नावाची जी कंपनी आहे त्याला आतापर्यंत अजितदादांच्या ऍक्सिडेंट नंतर 100 कोटी रुपये तुम्ही त्यांना फंडिंग करता, नाही तर पैसे सरकारच्या तिजोरीतून तिथं देता. दादांच्या तपासाच्या बाबतीत तुम्हीच काय करे ना, तिथं आम्ही सगळे पुरावे दिले आणि या बाबतीत तुम्ही म्हणता आमच्याकडे काय पुरावे असेल तर तुम्ही द्या. हे दुटप्पी भूमिका या सगळ्या लोकांची. तुम्ही काल बघा की काल दक्षिणातले सर्वे, आता हा विषय वेगळा विषय आहे, दक्षिणचे जे सर्व राज्य होते ते एकत्रित येऊन आपण सुद्धा त्यांना सपोर्ट केला, काँग्रेसने सपोर्ट केला आणि एकत्रित डिलिमिटेशनच्या विरोधात त्यांनी त्या ठिकाणी लढा उभा केला आणि विजयी झाला. पण टीडीपी हा जो पक्ष आहे, जो आंध्राचा पक्ष आहे, म्हणजे तो येतो दक्षिण भागामध्ये, तसं तिथं असणाऱ्या लोकांचं खूप मोठं नुकसान या डिलिमिटेशनमुळे आणि हे जे काही खासदारची संख्या वाढणार होती त्यामुळे होणार होतं. पण कुठंतरी भाजपला त्यांनी सहकार्य केलं, राज्याच्या विरोधात जाऊन भाजपला त्यांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं. माझं तर ठाम मत आहे
की VSR कंपनीचं आणि TDPचं एक आर्थिक संबंध असल्यामुळे, व्यक्तिगत संबंध असल्यामुळे कुठं ना कुठंतरी भाजपने त्यांनी त्या ठिकाणी या TDPला भीती दाखवली असावी आणि हे सगळं मतदान हे भाजपच्या बाजूली डिलिमिटेशन आणि खासदारांची संख्या वाढवण्यामध्ये त्यांनी TDPची मदत ही घेतली असावी असं मला त्या ठिकाणी वाटतं. दादा, आपण खरात एन्काउंटर होईल अशी शंका व्यक्त केली आहे. यापूर्वी खासदार प्रणितीताईंनी आणि सुप्रियाताईंनी पण अशी शंका उपस्थित केली आहे. काय म्हणतो सुसाईड सुद्धा दाखवलं जाऊ शकतं, आजारपण दाखवलं जाऊ शकतं, नाहीतर एन्काउंटर केला जाऊ शकतो. म्हणजे बेसिक एवढंच आहे, खरातारला मारलं जाऊ शकतं, कारण त्याकडे इतकी माहिती आहे. ती माहिती जर समोर आले तर अनेक नेत्यांना अडचण त्या ठिकाणी येऊ शकते. तुम्ही बघा राजकारण कशा पद्धतीचं असतं. नाशिकमध्ये एक प्रकरण झालं होतं, हनी ट्रॅप प्रकरण. 70 व्हिडिओ होते, चर्चा खूप झाली, पण त्या व्हिडिओचं झालं काय? त्या व्हिडिओचा वापर, ज्याच्यामध्ये अधिकाऱ्यांचे व्हिडिओ होते, नेत्यांचे व्हिडिओ होते, त्या सगळ्या व्हिडिओचा वापर सत्ताधारी पक्षातले काही नेते हे अधिकाऱ्यांना दाबण्यासाठी आणि नेत्यांना दाबण्यासाठी करत आहेत असं माझं ठाम मत आहे. त्यामुळे खरात उद्या जाऊन त्याचा मृत्यू झाला तर इन्व्हेस्टिगेशन संपलं. तर ते जे सर्व व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओचा वापर हा नेत्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी आणि काही अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे राजकारणाची लेवल इतक्या खाली गेलेली, कधीही काही होऊ शकतं. त्यामुळे प्रणितीताई जे बोलतायत, सुप्रियाताई जे बोलतायत, इतरही काही नेते बोलतायत, नाही तर दमानियाताई ज्या ठिकाणी बोलत आहेत मृत्यू होऊ शकतो खराताचा, हे कुठं ना कुठे ते खरं आहे असं आपल्याला, ही भीती खरी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. नाशिकचं जे कॉर्पोरेट झॅकचं प्रकरण आहे त्या प्रकरणानंतर अमृता फडणवीस असं म्हणतात ऍक्सिस बँकेमध्ये देखील अशाच पद्धतीचे अनेक प्रकरणं घडत होती धर्मांतरण. माझं एवढंच मत आहे की अशा पद्धतीने लोकांना वेठीस धरून जर चुकीच्या काही गोष्टी घडत असतील तर ते चुकीचं ना, तुम्ही तिथं कारवाई केली पाहिजे. महिलेवर अत्याचार होत असतील, ती महिला कुठल्याही समाजाची, धर्माची असो, जाती धर्माची असो, त्या महिलेच्या बाजूली उभं राहणं हे फार महत्वाचं आहे. आणि तशी घटना जर TCS मध्ये घडली असेल तर मग कारवाई करावी, तपास करावा. जो कोणी दोषी आहे त्याच्यावर 100% कारवाई तिथं झाली पाहिजे. ऍक्सिस बँकेच्या बाबतीत जर सांगितलं जात असेल तर होम डिपार्टमेंट हे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तपास होणं तितकंच महत्वाचं आहे. कारण का जे काय अलिगेशन आहेत ते अलिगेशन डेंजरस अलिगेशन आहे. त्यामुळे महिलेवर अत्याचार होताना जात पात धर्म न बघता त्या महिलेच्या पाठीमागे, ज्याच्यावर अत्याचार, त्या ठिकाणी लैंगिक शोषण असू द्या नाही तर वेगळं काही अत्याचार असतील, तर त्या महिलेच्या पाठीमागे उभं राहणं हे फार महत्वाचं आहे. अमृता फडणवीस ऍक्सिस बँकेच्या वरिष्ठ पदावरती होत्या. 2014 सालीपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. द्रव्य त्यावेळेस त्यांच्याकडे होता. पण नेमकं त्यावेळेस पासून आतापर्यंत ते बोलले नाहीत. आजच हे सगळं प्रकरण एक नाशिकचं प्रकरण येतात आणि त्यावेळेस अमृता फडणवीस बोलायला लागतात. असं काय होतं राजकारण, याच्या मागचं काय? नाही बघा, अमृताताई बोलत असताना एक तर आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे, त्या स्वतः राजकारणामध्ये नाहीयेत. समाजकारण नाहीतर इतर काही गोष्टींमध्ये, म्हणजे ज्या आर्टिस्टिक गोष्टी असतील नाहीतर कला क्षेत्रातल्या गोष्टी असतील त्याच्यामध्ये त्या सक्रिय असतात. त्यांचं एखादं स्टेटमेंट आज आलं असेल, पूर्वी का नाही आलं, त्या राजकारणामध्ये नसल्यामुळे त्याच्या मागे राजकारण आहे का हे आम्हाला बोलता येणार नाही. पण ठीक आहे, आता तरी त्यांनी तिथं स्टेटमेंट दिलेलं आहे. मुख्यमंत्री साहेबांकडेच होम डिपार्टमेंट आहे. शहानिशा त्या ठिकाणी करावी. एखादी गोष्ट जर चुकीची घडत असेल आणि अमृताताई बोलतात ते खरं असेल तर जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करायला काय हरकत आहे. प्रियांका चतुर्वेदी ज्या आहेत त्या ठाकरे गटाच्या खासदार आहेत, माजी खासदार आहेत, त्यांनी देखील कालचं जे विधेयक नामंजूर झालं त्याच्यावरून नाराजी व्यक्त केलेली आहे की महिलांचे जे हक्क मिळणार होते ते मात्र असे व्हायला नको होते, विधेयक पडायला नको असं त्यांचं मत आहे. त्यांना कदाचित खासदारकी मिळाली नसावी म्हणून त्या नाराज असतील. हे विधेयक महिला आरक्षणाचं नव्हतंच. 2023ला सगळ्यांनी विधेयकाला पाठिंबा दिला. त्या विधेयकामध्ये फक्त एकच विषय होता, महिला आरक्षण. त्यामुळे महिला आरक्षणाचं विधेयक तसं बघितलं तर पास झालं आहे. हे आम्हीच फक्त म्हणतोय असं नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा ट्विट केली होती की महिलांना आता राजकीय आरक्षण मिळालं, त्यासाठी अभिनंदन केलं होतं केंद्र सरकारचं आणि सर्व खासदारांचं. तो विषय झालेला आहे. काल डिलिमिटेशनचा विषय होता आणि डिलिमिटेशन आपण जर बघितलं हे संविधानाच्या विरोधात आहे. तोंड बघून, जात बघून, धर्म बघून जर तिथं डिलिमिटेशन होत असेल तर संविधान राहिलं कुठं? आसाममध्ये जाऊन तुम्ही बघा. आसाममध्ये पूर्वी असणारं जे काय खासदारकीचे
त्याचं ते हे असायचं नकाशा